एकीकडे अवकाळी पावसासंदर्भातली महत्त्वाची आपण बातमी बघितली तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढलाय। तापमानाचा पारा 40च्या पार गेलाय। एप्रिल महिन्यातच तापमानाची तीव्रता चांगलीच वाढली आहे। खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने रुग्णालयात उष्माघाता कक्षाची स्थापना केली आहे, तर नागरिकांना काळजी घेण्याचंही आवाहन केलंय। तर याचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांनी। पाहूयात। प्रथमच बुलढाणा जिल्ह्याचं तापमान हे 42 ते 43 44 पर्यंत आता गेलं आहे। त्यामुळे तापमानात मोठी वाढ झालेली असल्याने आता उष्माघाताचा फटका बसू नये त्यासाठी जिल्हा प्रशासन आता सज्ज झालं आहे। आपण पाहू शकतो की जिल्हा सामान्य रुग्णालय जे आहे बुलढाण्याचं, तिथे उष्माघाताचा कक्ष उघडण्यात आलेला आहे आणि अशाच पद्धतीने बुलढाणा जिल्ह्यातील 19 आणि 19 ठिकाणी असे कक्ष उभारण्यात आलेले आहेत, जेणेकरून ज्या व्यक्तीला एखादा उष्माघाताचा त्रास झाला तर त्याला तात्काळ त्याच्यावर उपचार करता येईल अशा पद्धतीची व्यवस्था बुलढाणा जिल्हा आरोग्य विभागाने केली आहे। राज्यामध्ये 3 ते 4 जण आजपर्यंत उष्माघाताने मृत्यू पावले। त्यामुळे याच धर्तीवरती बुलढाणा जिल्हासुद्धा आता सतर्क झाला आहे, कारण खामगावचं तापमान हे 44 ते 45 पर्यंत गेलं होतं आणि आता बुलढाणा शहराचं सुद्धा तापमान प्रथमच थंड हवेचे ठिकाण असलेल्या या बुलढाणा शहराचं तापमानसुद्धा 42 डिग्रीपर्यंत गेले असल्याने उष्माघाताचा कोणाला त्रास होऊ नये यासाठी आरोग्य विभाग आता सज्ज झाले आहेत। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही।